नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। टिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। इथे शशांक येतो आणि डॉक्टर अंजलीला म्हणत असतो की तुम्ही मला इथे कशासाठी बोलवलं आहे सांगाल का? बाळाचा कार्यक्रम सुद्धा व्यवस्थित पार पडला, मग तुमचं माझ्याकडे काय काम आहे? डॉक्टर अंजली म्हणत असते, शशांक अपूर्वा बरं असे सगळे का वागतायत, काय कळतंय का तुला? शशांक म्हणत असतो की तुम्ही काय म्हणताय मला काही सुद्धा कळत नाहीये, तुम्ही मला कळाल असं बोलाल का? डॉक्टर अंजली म्हणत असते, तुला कळत नाही का कळवून घ्यायचंच नाही? माझ्या मुलीला तुझ्या घरामध्ये मूलकरीण का करून ठेवलंय आणि तुम्ही तिच्याकडून एवढी कामं का करून घेताय? शशांक त्यावर म्हणत असतो, अपूर्वा आता ह्या घराची सून आहे आणि तिला स्वतःहून ह्या घरातल्यांसाठी काही करावं वाटत असेल तर ठीक आहे ना? डॉक्टर अंजली म्हणत असतात, लहानपणापासून मी माझ्या अपूर्वाला लहानाखोडात वाढवलेली आहे आणि आमच्या घरात नोकर चाकर होते। शशांक म्हणत असतो, हे मला माहित आहे, पुढे बोला। डॉक्टर अंजली म्हणत असते, तुझ्या भावाच्या मुलीला माझ्या मुलीने का सांभाळायचं? शशांक त्यावर म्हणत असतो, अपूर्वाला हे मनापासून करायला आवडतं। अंजली म्हणू लागते, अपूर्वा तशी इमोशनल आहे आणि तुम्ही त्याच गोष्टीचा तिच्याकडून फायदा करून घेताय। मी तिला आता हे सगळं सांगणार आहे। शशांक म्हणत असतो, तुम्हाला काय करायचं आहे ते करा, पण मला असं वाटत नाही की तुमच्या सांगण्याने तिच्यावर काही इफेक्ट होईल आणि याच्या उलट काय परिणाम होईल हे तुम्हालाही माहित आहे। मी आत्यांना बोलवून आणतो, तुम्हाला जायला उशीर होईल। तेवढ्यातच आता तिथे आत्या येतात आणि शशांक म्हणत असतो, तुम्हाला निघायचं आहे ना, मग तुम्ही निघा। आता आत्यांनाही शशांक बरोबर काहीतरी बोलायचं असतं, तरीही सुद्धा शशांक तिथून निघून जातो। आत्या आता म्हणत असतात की शशांकला काय झालं आहे, तो असा कधी करत नाही। त्यावर आता डॉक्टर अंजली म्हणत असते, ह्याचा ॲटिट्यूड ह्यालाच एक दिवस खूप महागात पडणार आहे। त्यावर आता सारिका म्हणत असते, काय झालं आहे वहिनी? अंजली न बोलताच तिथून निघून जाते। तर इकडे आता अपूर्वा ही तिच्या रूम मध्ये असते आणि ती खूप आनंदित असते। आज नेत्राताई माझ्या बरोबर इतकी चांगली का वागली? तिनं पहिल्यांदा माझ्या हातामध्ये बाळ दिलं, मला खरंच खूप आनंद झालेला आहे। क्रेडिट गोज टू नेत्राताई। मी आज बाळाला घेतलं आणि ते पण दिवसभर मी बाळाची काळजी घेतली, पण एक गोष्ट की नेत्राताईला आता कळालं असेल की मी बाळाची काळजी घेऊ शकते। इकडे आता अपूर्वा म्हणत असते, मानसी वहिनींनी माझ्यासाठी पुस्तके पण आणली होती, बाळाचं संगोपन कसं करायचं ही पुस्तके अपूर्वा वाचत असते। तेवढ्यातच तिथे शशांक येतो। शशांकला असं वाटत असतं की अपूर्वा अभ्यास करत बसलेली आहे। शशांक मनोमन म्हणत असतो, अरे वा, आज ही अभ्यास करत बसले, मम्माचं हिला काही सांगायला नको, नाहीतर अपूर्वा उगाच डिस्टर्ब होईल। शशांक आता तिथून निघून जातो आणि तो त्याचे कपडे घेत असतो। अपूर्वा म्हणत असते, अरे शशांक कधी आला आहेस? तू कधी आलास मला कळालंच नाही। शशांक म्हणत असतो, नाही, तू अभ्यास करत होतीस ना, त्यामुळे म्हणलं तुला डिस्टर्ब नको, त्यामुळे मी तुला आवाज दिला नाही। त्यावर अपूर्वा म्हणत असते की अरे मी अभ्यास करत नाही, मी विचार करत होते। शशांक म्हणत असतो, अपूर्वा मी तुला किती वेळा सांगितलं आहे, अभ्यास करताना फक्त अभ्यासच करायचा असतो, बाकी काहीही करायचं नसतं। हातामध्ये पुस्तक घेतल्यानंतर ते डोक्यामध्ये घ्यायचं असतं, त्यामुळे तू नीट अभ्यास कर। अपूर्वा आता त्यावर म्हणत असते, खडूस तू मला आज पण कसं काय अभ्यास करायला सांगू शकतोस? आजचा दिवस किती खूप छान होता, बाळाला मी आज हातामध्ये घेतलं होतं। शशांक म्हणत असतो, ते होऊन गेलेलं आहे, आता तू अभ्यास कर। अभ्यासावरती फोकस करायला नको का? परीक्षा जवळ येत आहेत, किती तारीख आहे सांग तुझी? अपूर्वा आता खूप वैतागते आणि म्हणत असते, मला तुझ्याशी आता बोलायचंच नाहीये। शशांक म्हणत असतो, कुठे चालली आहेस तू? तुला काही कळत नसेल तर मला विचार, मी सांगतो। तरीही अपूर्वा तिथून रागाने निघून जाते। शशांक म्हणत असतो, अभ्यास सोडून हिला सर्व काही करायचं असतं, काय आहे हे? तर इथे बाळाचं संगोपन असं लिहिलेलं असतं। शशांक हसतो आणि म्हणतो, हिने बाळाला एकदा हातामध्ये घेतलं तर बाळाचं कसं संगोपन करायचं ही सुद्धा पुस्तके आता वाचायला लागली। त्यावर आता शशांक म्हणत असतो, उगाच ओरडलो मी तिच्यावरती, जे काही ती करते ती अगदी मनापासून करत असते आणि तो अपूर्वा सॉरी असं म्हणत असतो। तर इकडे आता शशांक हा त्याच्या कपाटामध्ये वॉलेट ठेवत असतो, तेव्हा त्याला तिथे कानातल्याचा तुकडा भेटतो। अपूर्वा तर असं काही घालत नाही आणि सुमी आणि प्राचू सुद्धा असं काही घालत नाही। मग हे कोणाचं असेल? आणि पुन्हा तिथे ठेवायला जाणार तेवढ्यात त्याला आठवतं, जेव्हा नेत्राने इयररिंग्स घातलेले असतात तेव्हा ती शशांकला दाखवायला आलेली असते। सर बघा ना, इयररिंग्स किती छान आहेत, सगळ्यांवरती मॅच करतायत। शशांक म्हणत असतो, मला यातलं एवढं काही कळत नाही, पण तू म्हणतेस म्हटल्यावर छानच असणार आहेत। तू एवढंसं दाखवायला इथे आली आहेस का?
त्यावर नेत्रा म्हणत असते, बाळ झोपला आहे म्हणून मी इथे आले आहे. शशांक म्हणत असतो, हे तर नेत्राचं असेल ना, तर नेत्रा ही खूप चुकीचं वागलेली आहे. तिने आमच्या ड्रायव्हरला हात का लावावा, म्हणजे तिचा नेमकाच काहीतरी हेतू होता. ह्याचा जाब मी नेत्राला विचारणारच, असं शशांक म्हणत असतो. इकडे सुमी आणि कुकी दोघे जण कॉफी घेत असतात. तेवढ्यातच तिथे अपूर्वा येते. ती दोघांजवळ जाऊन बसत नाही, तिसरीकडेच एकटीच जाऊन बसलेली असते. कुकी म्हणत असतो, आता हिला काय झालं, आणि ते दोघे जण मिळून तिला विचारायला आलेले असतात. सुमी अपूर्वाला हाय असं म्हणत असते. त्यावेळेला अपूर्वा सुद्धा स्माइल देते. सुमी म्हणत असते, काय झालं आहे अपूर्वा, इथे का बसली आहे, झोप येत नाही का तुला? अपूर्वा आता म्हणत असते, काय नाही, सहजच बसले मी इथे. सुमी म्हणत असते, अपूर्वा तुला शशांक दादा काय बोलला आहे का? अपूर्वा म्हणते, मला तर त्या खडूस सोबत बोलायचंच नाहीये. तेव्हा कुकी म्हणतो, अच्छा, म्हणजे तुमच्या दोघांचं भांडण झालंय का? नेत्रावरून भांडण झालं असेल ना तुमच्या दोघांचं? तेव्हा अपूर्वा म्हणत असते, तिचा काय संबंध, तिच्यावरून भांडणं झालेली नाहीयेत. कुकी म्हणतो, अच्छा, म्हणजे तुमच्या दोघांचंच भांडण झालेलं आहे. अपूर्वा म्हणत असते, खडूस मला कधी समजूनच घेत नाही, कधी समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाही. सुमी म्हणत असते, कुकी मला माहित आहे अपूर्वाला कसला राग आलेला आहे. इथे नेत्रा आली आहे, सतत शशांकच्या मागे पुढे करत असते आणि हेच अपूर्वाला आवडत नाही. तू जलस होतेस का नेत्रावरती? तेव्हा अपूर्वा म्हणत असते, असं काहीही नाहीये. उलट तुम्हाला सांगू का, नेत्राताई इथे आली आहे ना, तेव्हापासून ती माझ्याशी चांगलं चांगलं वागायला लागलेली आहे. मलाच कळत नाहीये ती माझ्याशी एवढं चांगलं का वागते ते. तिने स्वतःच्या हाताने माझ्याकडे आज बाळाला दिलं, ते पण दिवसभर. तिनं छोट्या काकूचा मान दिला ना मला. त्यावर कुकी म्हणत असतो, लगेच होरळून जाऊ नकोस, ती नेत्रा आहे नेत्रा, कधी काट्याने काटा काढेल तुला सांगू पण शकणार नाही. तू सावध राहा. आता अपूर्वा म्हणत असते, काहीही काय बोलतो कुकी? तेव्हा सुमी म्हणत असते, बरोबर बोलत आहे कुकी, ती नेत्रा आहे नेत्रा, ती कधीच सुधारणार नाही आणि तुला आणि शशांक दादाला कधीच एकत्र येऊन देणार नाही. तुम्हा दोघांना वेगळं करण्याचा किती प्रयत्न करते आहे माहित आहे ना तुम्हाला. तूच जरा तिच्यापासून सावध राहा. आता अपूर्वा विचार करायला लागते आणि म्हणते, तसंही मला इथे कुठे राहायचं आहे, कॉन्ट्रॅक्ट संपल्यावर मी माझ्या बाबाच्या घरी जाणार आहे. आम्ही तर कॉन्ट्रॅक्ट केलं आहे ना, मग मी इथं कसं काय राहणार? कुकी म्हणतो, आली ही परत कॉन्ट्रॅक्ट वरती. अपूर्वा म्हणत असते, खडूसला पण तेच हवं आहे ना, मी कधी फर्स्ट क्लास मिळवते आणि बाबाच्या घरी निघून जाते. तो सारखं मला अभ्यास कर असं म्हणत असतो, म्हणजे मी चांगल्या मार्काने पास होईल आणि बाबाच्या घरी निघून जाईल. पण त्याला माहित नाही मला या फर्स्ट क्लासची सुद्धा गरज नाही, मी कधी सुद्धा बाबाच्या घरी जाऊ शकते. तेव्हा कुकी म्हणतो, ठीक आहे, तुला जायचं आहे ना बाबाच्या घरी, मग जा. आता अपूर्वा गप्पच बसते. तर इकडे आता नेत्रा ही मोबाईल घेऊन बसलेली असते. तेवढ्यातच शशांकचा आवाज येतो. नेत्रा उठते आणि बाळाला हलवायला लागते आणि ती ऍक्टिंग करू लागते. तेवढ्यातच शशांक येतो आणि म्हणतो, नेत्रा हे तुझं आहे का? नेत्रा आता खूपच घाबरते आणि म्हणते, सर हे तुम्हाला कुठे सापडलं? शशांक म्हणत असतो, कुठेही सापडू देत, पण हे तुझंच आहे ना? नेत्राला आता आठवतं, तो तिच्या कानातल्याचा तुकडा आहे. अरे बापरे, माझ्या कानातल्याचा तुकडा सापडला की काय? नेत्रा आता म्हणत असते, हो हे माझंच आहे. शशांक म्हणत असतो, तू आमच्या कपाटापाशी कशाला आली होतीस? नेत्रा म्हणत असते, सर तुम्ही या तुकड्यासाठी माझ्यावरती आरोप करताय, मग मी सुद्धा म्हणू शकते तुम्हाला हे दुसरीकडे कुठेतरी सापडलं असेल आणि तुम्ही म्हणताय कपाटापाशी सापडले आणि तुम्ही माझ्यावरती सरळ सरळ आरोप करताय, असं मी सुद्धा तुम्हाला म्हणू शकते ना? शशांक म्हणत असतो, तू असं काही सुद्धा म्हणू शकत नाही. मला माहित आहे तू आमच्या कपाटाजवळ आली होतीस, कदाचित तुला फाईल घ्यायची होती, तू फाईल घेतली आणि सगळा आड अपूर्वावरती आणलास. हेच करायचं होतं ना तुला? त्यावर आता नेत्रा म्हणत असते, प्लीज सर तुम्ही माझ्यावरती संशय घेऊ नका. तू जर माझ्यासोबत असं राहायला लागला तर मी कोणाकडे बघायचं? मी तुम्हाला माझा मित्र मानते, तुम्ही मला तुमची कोणीच मानत नसाल, पण मी तुम्हाला खूप जास्त रिस्पेक्ट करते आणि तुम्हीच माझ्यावरती संशय घेताय का? मला माहित आहे मी अपूर्वासोबत आधी चुकीचे वागले आहे, पण मी आता सुधारले आहे ना. मी मानसी वहिनींना ब्लड दिलं कशासाठी, पण तुमचा माझ्यावरती अजिबातच विश्वास नाहीये आणि इथे आता रडायचं नाटक करत असते. तर इकडे आता सुमी म्हणत असते, अपूर्वा मला माहित आहे तुला कुठेच जायचं नाही, तुला इथेच राहायचं आहे आणि तुम्ही जे कॉन्ट्रॅक्ट केलं आहे ना ते लिगली केलं नाही अगं, तुम्ही तोडू शकता. अपूर्वा आता म्हणत असते, नाही आम्ही दोघांनी कॉन्ट्रॅक्ट साइन केलं आहे म्हटल्यावर दोघं जर कमिटेड आहो ना, त्यामुळे आम्हाला ते कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करावंच लागेल, म्हणून मला बाबाच्या घरी जावं लागेल आणि असंही खडूसला मी इथे राहावं असं वाटतच नाही ना.
सारखं मला अभ्यास कर असं म्हणत असतो. त्याला माहित आहे की मी अभ्यास केला आणि फर्स्ट क्लास मिळवला की बाबाच्या घरी निघून जाईल. अप्पू, मला माहित आहे की तुला शशांक दादा बरोबरच राहायचं आहे आणि वेळ गेली ना तर याचा काही सुद्धा उपयोग होणार नाही. तू शशांक दादाला सगळं तुझ्या मनातलं सांगून टाक आणि ती नेत्रा आली आहे ना, ती मग शशांक दादाचं मन जिंकेल आणि तुला कायमचं तुझ्या बाबाच्या घरी जावं लागेल. असं म्हटल्यावर आता अप्पू ही सुमीकडे बघतच बसते आणि तिला रिअलायझेशन होतं, माझ्या मनामध्ये जे काही आहे ते शशांकला सांगायला हवं. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, इकडे बाळ खूप रडत असतं आणि माई म्हणत असतात, काय झाले काय माहित, हे तर शांतच बसत नाही. तेव्हा अपूर्वा म्हणत असते, बाळाला त्याच्या आईची तर आठवण येत नाही ना. त्यावर आता नेत्रा म्हणत असते, बाळाला आईची नाही डॉक्टरांची गरज आहे. त्यावर आता सुहा काकू म्हणत असतात, घरामध्ये काय घडलं आहे ते तुला माहित आहे ना, तरी सुद्धा तू अशी बोलतेस. आता अपूर्वा ही धावत पळत मानसीच्या रूम मध्ये येते. तिच्या कपाटामधून ती एक साडी काढते आणि तिची साडी हातावर घेऊन येते आणि म्हणते, नेत्राताई बाळाला ह्याच्यामध्ये दे. आता सगळेजण अपूर्वाकडे बघत असतात. मानसीच्या साडीमध्ये बाळाला घेतल्यावर बाळ रडायचं सुद्धा गप्प बसतं. त्यावर आता माई म्हणत असतात, बाळ रडायचं पण गप्प बसलेलं आहे. नेत्रा आता त्या सगळ्यांकडे बघतच राहते. असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.